सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रमा ही अक्षयला समजावत असते. रमा म्हणते की आमच्या चाळीत एका टोकाला जरी भांडण झालं ना तरी देखील सर्वांना समजतं आणि एका घरात देखील छोटा आनंद आला ना तरी सुद्धा सर्व लोकांना तो आनंद समजतो. रमा म्हणते चाळीतील लोक छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात, स्वतःच्या सुखदुःखामध्ये सामील होतात. रमा म्हणते की सगळे सण चाळीतील लोक एकत्र साजरा करतात. गणपती असो, दिवाळी असो किंवा ईद असो, कोणत्याही जातीभेद न बाळगता सर्व लोक एकत्र येऊन प्रेमाने तिथे राहतात. छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधणाऱ्या त्या लोकांचं छोटंसं जग तुमच्या एका सहीमुळं नष्ट झाल्याचे आता रमा अक्षयला सांगते. ते ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो आणि अक्षयच्या काळजात खऱ्या अर्थाने लागलेले असते. रमा म्हणते की या सर्वांना आपण जबाबदार आणि कारणीभूत आहोत. तेव्हा अक्षयने कपाळावर हात लावलेला असतो. रमा म्हणते की मला आता हे अजिबात सहन होत नाही. त्या वाडीतील लोकांपेक्षा तुमचं जग खूप वेगळं आहे. मला या तुमच्या जगामध्ये आता नाही साथ देता येणार असे म्हणत रमा उठून जाऊ लागते. तर अक्षयच्या डोळ्यात अश्रूंचा एक थेंब बाहेर आलेला असतो. त्याच वेळेस रमा ही अक्षयकडे बघते आणि पुन्हा पाठीमागे येऊन बसते आणि ताटातील एक घास घेऊन तो अक्षयच्या तोंडासमोर धरते. तेव्हा अक्षयला खूप वाईट वाटत असते आणि रडक्या चेहऱ्याने तो घास अक्षय तोंडात घालतो. तेव्हा रमा म्हणते की खाऊन घ्या तुम्ही, आणि रमा तेथून निघून जाते. इकडे शशिकांत हा टेरेसवर दारू पित असताना चकना खात असतो. तेवढ्यात गाणे गुणगुणत पंकज तिथे येतो. शशिकांत म्हणतो की तुम्ही इथे कशाला राहायला आले. पंकज म्हणतो की एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये 3-4 खोल्या धूळ खातच पडल्या आहेत. तेव्हा आमचा जर इथे वापर झाला तर त्या खोल्या स्वच्छ होतील ना, असे म्हणत पंकज हा खाली बसतो. तर शशिकांतला दारू पिऊन नशा चढलेली असते. शशिकांत म्हणतो की तू स्वतःला कोण समजतोस, मी तुला थोडीसुद्धा जागा देणार नाही. पंकज म्हणतो की साहेब असं काय करताय, मागच्या वेळेस तर तुम्ही मला चक्क AC बसून दिला होता. पंकज म्हणतो काय ना, बरेच दिवस झाले तेव्हा मला असं वाटलं घेऊया तुमच्याबरोबर. तर शशिकांत म्हणतो की तुझी लायकी आहे का. पंकज म्हणतो की आमच्या जमिनी हस्तगत केल्या ना त्यावेळेस तुम्ही हाच विचार केला असेल की रामाच्या घरचे या टीजभर घरात कसे राहतात म्हणून. तेव्हा बोट करत शशिकांत म्हणतो की ये आवाज खाली कर. शशिकांत म्हणतो की मला तुमची ती फडतूस रमा नकोच आहे माझ्या घरात, म्हणून तिला काढण्यासाठी मी हे सर्व केलंय. तर शशिकांतचा पेग हातात घेत पंकज म्हणतो अजून काय काय केलंय वो, आणि घटकन तो पेग पिऊन घेतो. तेव्हा शशिकांत म्हणतो की माझ्या पेगला हात लावायची तुझी कशी हिंमत झाली रे, आणि शशिकांत पंकजच्या हळूच कानाखाली मारतो. पंकज म्हणतो की तुमच्या चांगुलपणावरती आमचा चांगलाच विश्वास आहे. तेव्हा शशिकांत पुन्हा पेग भरतो आणि म्हणतो की आमच्या चांगुलपणावरती काय विश्वास ठेवणार तुम्ही. पंकज म्हणतो की जावई बापूंनी आम्हाला सांगितलं इथेच राहायचं. तर शशिकांत म्हणतो की कुठे राहायचं कोणी, हे सर्व मी ठरवणार. तर पंकज म्हणतो की जावई बापूसुद्धा तुमचाच मुलगा आहे ना. शशिकांत म्हणतो की मला माझ्या बछड्याचंच दुःख आहे. माझ्या बछड्याला त्या रामाने शिडी करून टाकलंय, तो तिच्या ताटाखालचा मांजर झालाय. शशिकांत म्हणतो की माझ्या बछड्याला ना ते 2 वेण्यांची रमा हवी आहे, त्यामुळे तो बापाला सुद्धा आता विसरायला लागलाय. शशिकांत म्हणतो माझ्या बछड्याला हे माहीत नाही, मी शशिकांत मोकादम त्याचा बाप आहे. बाप, मी जे ठरवतोय ना तेच मी करतोय. शशिकांत म्हणतो की रमाला अक्षयपासून लांब करण्यासाठी मी त्याच्या सह्या घेतल्या आणि त्यामुळे मला तुमची लायकी दाखवून द्यायची होती. पण त्याच वेळेस पंकज हे सर्व शशिकांतचे बोलणे त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतो आणि पंकजने त्याचा मोबाईल त्याच्या हातात घेतलेला असतो. इकडे चाळीतील सर्व लोक रमाच्या घरासमोर बसलेले असतात. तेव्हा रमा तिथे त्या सर्वांना नाश्ता देते. तर अक्षय सुद्धा लोकांना नाश्ता देत असतो. तेवढ्यात वाघमारे अक्षयला म्हणतो की आता कशाला एवढी माणुसकी दाखवता तुम्ही, आम्हाला फसवताना तुमची माणुसकी कुठे शेण खायला गेली होती का. तेवढ्यात रमा वाघमारेंना गप्प बसवायला लागते. तर दुसरा माणूस म्हणतो की रमा तू मध्ये पडू नकोस, तुझा नवरा आहे म्हणून मी गप्प बसलो. तेव्हा रमा म्हणते की नाहीतर काय केलं असतं, मारलं असतं का त्यांना. रमा म्हणते की हात तर लावून दाखवा, मग दाखवते. तेव्हा वाघमारे म्हणतो की रमा तुला सुद्धा त्याने बेघर केलंय. तर रमा म्हणते की अजून बेघर झालंय की काय हे सिद्ध नाही झालंय काका अजून. रमा म्हणते की माझ्या नवऱ्याने जर गुन्हा केला असता तर तुम्हाला मदत करण्यासाठी ते इथे कशाला आले असते. तर अक्षय रमाला डोळे बंद करत म्हणतो की रमा शांत हो. अक्षय म्हणतो की काका तुमच्यावरती ही जी वेळ आली ना त्याला मी जबाबदार आहे. तुमच्यावरती ही जी परिस्थिती ओढवली ना त्यातून मी तुम्हाला नक्कीच बाहेर काढण्याचा प्रयत्न करील.
तर दुसरा माणूस म्हणतो की तुमच्यावरती विश्वास ठेवला ना म्हणून आमच्यावर अशी वेळ आली. तर अक्षय म्हणतो की यापुढे तुमच्यावर अशी वेळ कधीच येणार नाही, विश्वास ठेवा. रामा म्हणते की काका बस, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला तुमची घरं पुन्हा परत मिळतील. उद्या मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार आहे. तेव्हा अक्षय हा रामाकडे बघू लागतो. इकडे जान्हवी ही किचनमध्ये कॉफी बनवत असते. तेवढ्यात रेवा तिथे येते आणि म्हणते की वाव जान्हवी, तू तर किचनमध्ये काम करते. तर रेवा म्हणते बाय द वे, तू मला काल प्रॉमिस दिलं होतं की माझं काम तू करणार म्हणून. तर जान्हवी म्हणते कसलं प्रॉमिस. रेवा म्हणते की अगं विसरली का काही लगेच. जान्हवी म्हणते हा हा. तर रेवा म्हणते की तू त्या रमाच्या घरच्यांना ब्रेकफास्ट द्यायला जाणार आहे ना, तेव्हा तू त्यांना मोजून मापून द्यायचंय आणि जास्त मागितलं तर नाही म्हणायचंय. जान्हवी म्हणते त्याने काय होईल. तर रेवा म्हणते की त्यांना त्यांची लायकी समजेल आणि त्यांना जर कमी जर मिळालं ना मग ते इथं जास्त दिवस थांबणार नाही. तेव्हा जान्हवी म्हणते की अरे वा रेवा, ही तर ग्रेट आयडिया आहे. तेवढ्यात आनंद तिथे त्यांचे बोलणे ऐकतो आणि म्हणतो की जानू ला बघताच रेवा तेथून निघून जाते. तेव्हा आनंद म्हणतो की जानू काय हे सर्व. तर जान्हवी म्हणते की मी नाही, मला हे सर्व रेवा करायला सांगते. आनंद म्हणतो की नको करू ना मग तू, कारण तू या घरची मालकीण आहेस, ती रेवा नाही. जान्हवी म्हणते की अरे बेबी असं काय करतोयस, मी जर तिचं ऐकलं नाही तर तिचा आपल्यावरती विश्वास कसा बसेल. तेव्हा विश्वास बसण्यासाठी मला तिचं ऐकावंच लागेल. आनंद म्हणतो जाऊ दे ना, नका का बसेना विश्वास. आनंद म्हणतो त्यापेक्षा तू असं कर, तिलाच घराबाहेर काढण्यासाठी काहीतरी कारण दाखव. ती जर घरात नसली तर तिला काय कळणार आपण काय केलं ते. तर जान्हवी म्हणते ओ दॅट्स, हे तर एकदम मस्त आहे. तर इकडे सीमा ही पंकज काका कावेरी यांना जेवायला बसवते. तर मयुरीसोबत मावशी सर्वजण जेवायला बसलेले असतात. तेवढ्यात रेवा ही खुर्चीवर हात देऊन तिचा मोबाईल बघत असते. मयुरी सीमाला म्हणते की हे आता इथेच राहणार आहेत का आणि आपल्या घरातील नाश्ता फक्त यांच्यासाठीच बनतोय का. तर सीमा म्हणते की काय बोलतेस मयुरी तू. मयुरी म्हणते की आई हे आपलं घर आहे, धर्मशाळा नाही आहे कुणी इथे येऊन राहायला आणि बाकीच्या खूप लोकांचेही घरं गेलेत, तेव्हा त्यांना सगळ्यांनाही इथे बोलवतो. त्यानंतर जान्हवी ही सर्वांना पोहे घेऊन येते आणि पंकज कावेरी आणि मावशीच्या ताटात फक्त अर्धा चमचा पोहे वाढते आणि मयुरीला म्हणते की घ्या पोहे मयुरीताई, पोटभर खा असे म्हणत 3 ते 4 चमचे पोहे मयुरीच्या प्लेटमध्ये टाकते. तर ते बघून रेवा खूप खुश झालेली असते. तेवढ्यात रामा पळतच तिथे येते आणि म्हणते की आई मी जरा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येते बरं का, बघते मी तिथे काही करता येतंय का मला ते. तर पंकज म्हणतो की रमे मी सुद्धा तुझ्यासोबत येतो. तेव्हा रमा म्हणते नाही काका तुम्ही खाऊन घ्या. पंकज म्हणतो की अगं पोलीस स्टेशनचा मॅटर असला आणि माणूस असला ना की बरं होतं, मी येतो. तर रमा थांबते. तेव्हा पंकज मयुरीकडे बघत म्हणतो की तुम्ही खा बरं का पोहे पोटभर. तर मयुरीच्या मनाला चटकन लागलेली असते. तर रमा रेवाकडे बघत म्हणते की ऐक ना, चाळीतील लोकांसाठी घरात जेवण ठेवलंय पिशव्या भरून, तेव्हा चाळीतील त्या लोकांना दे, मला माहीत आहे तू देशील. तर रेवा म्हणते मला नाही जमणार. तेवढ्यात अक्षय तिथे येतो. तेव्हा अक्षयला बघताच रेवा म्हणते की नाही जमणार कुठे, मला मी देते डिलिव्हरी. तर रेवा तिथून निघून जाते. इकडे रमासुद्धा पंकजला घेऊन बाहेर जाते. तर अक्षयसुद्धा त्यांच्या पाठोपाठ जातो. तेवढ्यात जान्हवी ही कावेरीला पुन्हा पोहे वाढत म्हणते की तुम्ही लाजू नका, पोटभर खा आणि संकोचही करू नका. मला कोणीतरी सांगितलंय काहीही झालं तरी कुटुंबात एकत्रच पद्धतीने राहायचं. तेव्हा ते जान्हवीचे बोलणे ऐकून कावेरी अवाक झालेली असते आणि सीमासुद्धा. तर इकडे अक्षय बाहेर येत रमाला म्हणतो की कुठे चाललीस रमा. तर रमा म्हणते पोलीस स्टेशनमध्ये. तर अक्षय म्हणतो की आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काहीच नाही होणार. तर रमा म्हणते की मग घरात हातावर हात बसून राहायचं की काय. अक्षय म्हणतो की पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तुमच्या चाळीतील लोकांना लिगल पेपर्सवर सह्या करून घेतल्या, हे बघताच ते काही करू शकणार नाही असंच म्हणतील ते. पंकज म्हणतो जावई बापू मग ही तर जबरदस्ती झाली, गरिबांना कोणी वाली उरला की नाही. अक्षय म्हणतो की एकावरती जबरदस्ती करणं शक्य आहे, पण सगळ्याच लोकांनी सह्या केल्या, मग सगळ्या लोकांवरती कशी जबरदस्ती करणार असे पोलीस सर्व आपल्याला बोलतील. रमा म्हणते अहो चाळीतील लोक रस्त्यावरती आले, ते बेघर झालेत, तुम्हाला नाही कळणार ते आणि तुमच्याकडून काही मदतही नाही होणार. तर अक्षय म्हणतो काय बोलतेस रमा. रमा म्हणते मी त्यांच्यासाठी प्रयत्न तरी करील, मग त्यांना तरी वाटेल काहीतरी हातपाय तरी हलवले असे म्हणत रमा आता पंकजला घेऊन निघून जाते. तर इकडे रेवा एक गाडी करून त्या गाडी ड्रायव्हरला म्हणते की हे सामान चाळीमध्ये जाऊन गरीब लोकांना वाट.
तेव्हा तो ड्रायव्हर म्हणतो ठीक आहे. तर रेवा विचार करत म्हणते की रमाला काय वाटलं की हिने सांगितलं आणि मी हे असं काम करील, माय फूट. तेवढ्यात पाठीमागून रमा तिथे येत म्हणते की झालं का रेवा, नखरे करून दिखावा करून झालं का तुझं हे सर्व. तर रमा म्हणते की चला काका आपण जाऊ आता आणि दुसऱ्याला मदत केल्याने पुण्य मिळतं. तेव्हा हसतच रेवा म्हणते काय पुण्य काय पाप. तर रमा म्हणते की नाही रेवा आता बस, मी कोणतीही गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. रमा म्हणते की तुझ्या मनात काय चाललंय ते मला काही कळत नाही का. माझ्या मनात माझ्या नवऱ्याविषयी भरून तू काहीच साध्य करू शकत नाही रेवा. रमा म्हणते की तुला फक्त माझ्या नवऱ्याचा हात धरायचा आहे आणि तो धरल्यानंतर तो तुझा होईल असा तुझा रेवा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. तो गैरसमज तू काढून टाक. तेव्हा रेवा म्हणते की अक्षय तुझ्याकडे बघतो हा तुझाच मोठा गैरसमज आहे रामा, आणि आज तू सुद्धा बेघर झालीयस. रेवा म्हणते की तू अक्षयमुळे बेघर झालीस आणि तरीही तू. तेव्हा रमा म्हणते की मी कुणामुळे बेघर झाले ना ते लवकरच कळेल, तू यामध्ये पडू नकोस. रमा म्हणते की रेवा तू यामध्ये खरंच पडू नकोस, तोंडावर पडशील. तर राग येऊन रेवा म्हणते की मी तुला स्पष्टच बोलते, हे जे तू माझा नवरा करते ना, खरं तर अक्षयचे तुझ्यावरती प्रेमच नाही आहे. जर त्याचे आणि तुझ्यामध्ये प्रेम असते ना तर तुमच्यामध्ये नक्कीच काहीतरी झाले असते. ते ऐकून रमा ही रेवाकडे बघू लागते. त्यानंतर आता आई आजी जपानवरून घरी आलेली असते. तेव्हा आई आजीला कावेरी, पंकज आणि मावशी घरी राहायला आल्याचे समजते. तेव्हा लगेचच आई आजी त्या सर्वांना बोलावते आणि म्हणते की मी तुम्हाला 1 दिवसाची मुदत देते. त्या 1 दिवसामध्ये तुम्ही तुमचा गाशा गुंडाळायचा आणि येथून निघायचं. तेव्हा कावेरी, पंकज यांना मोठा धक्का बसतो. तर आता इकडे अक्षय हा रमाला म्हणतो की रमा या घरावर सुद्धा तुझा तेवढाच हक्क आहे. तर रमा म्हणते की असं काहीच नाहीये, या फक्त बोलायच्या गोष्टी झाल्यात, आपल्यामध्ये खरंच खूप अंतर आहे. तेव्हा ते ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो आणि हे मी नाही सहन करू शकत. तर आता अक्षय रमाला घरावरचा हक्क कसा मिळवून देतो आणि पंकज काका, कावेरी आणि मावशीला कसे घरामध्ये ठेवतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.